आहेत, आपले डोळे बंद ठेवायचे आहेत. हे पुरुषोत्तम, मी मनापासून निष्ठा ठेवते तथागतावर, ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दश दिशात, आणि माझी निग्रही मनीषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मनचक्षुंना घडते तुझ्या भूमीचे दर्शन. तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणते. आकाशा समान सर्व समावेशक ती तुझी भूमी आहे. ती अनंत आणि असीम सन्मार्गानुसारी तुझी करुणा आणि मैत्री सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ आहे. जन्मजन्मांतरीच्या पुण्य संचयाचा जणू परिपाक आणि तुझा ज्ञानप्रकाश सर्वव्यापी पसरतो. जणू चंद्र सूर्याचे रूप दर्पण असते. माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्या सम करोतु सत्यघोष सदोदित. हे बुद्धा, हे बुद्धा, हे बुद्धा. मी लिहितो आहे इथे लेख हा, आणि गातो गीतेही. तुझे व्हावे साक्षात दर्शन, हीच करते प्रार्थना. अखिल प्राणी मात्रासहित ह्या धन्यभूमीत हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त. साधू. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा या ठिकाणी पठण होत असताना आपण या ठिकाणी पाहत आहोत की उपासकासाठींचे या ठिकाणी नियम भगवंतांनी सांगितलेले आहेत. कालच्या भागामध्ये आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की धन्वंतासाठी जे विनय किंवा धन्वंतासाठी जे नियम या ठिकाणी सांगितलेले आहेत, आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ग्रस्तासाठी विनय सांगितलेले आहेत, ग्रस्तासाठी नियम सांगितलेले आहेत. या विषयावरील बुद्धाने आपले विचार त्यांच्या सियाल सुत्तामध्ये अंतर्भूत झालेले आहेत. तथागत भगवान बुद्ध राजगृह नगरीमध्ये, तथागत भगवान बुद्ध राजगृह येथील वेळूवनात कलदंत विहारामध्ये निवास करत असताना त्या समयी एका ग्रस्ताचा म्हणजे एका मनुष्याचा ज्याचं नाव सियाल आहे, म्हणजे एक मुलगा होता आणि त्या मुलाचं नाव काय होतं? सियाल होतं. आणि सियाल नावाचा त्याचा तरुण असा मुलगा होता, तरुण असा पुत्र होता. तो प्राप्तकाळी म्हणजे सकाळी सकाळी उठायचा आणि उठून राजगृहाबाहेर जायचा आणि तो ओल्या केसांनी, ओल्या कपड्यांनी वर हात जोडून पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, वरची म्हणजे आकाश, खालची म्हणजे धरती, या 6 दिशाची म्हणजे 6 दिशांची या ठिकाणी तो काय करायचा? पूजा करायचा. कोण? सियाल. काय नाव होतं मुलाचं? सियाल होता.
सियाल हा जो पुत्र होता तो अशा दिशाची तो पूजा करायचा आणि अशा दिशाची तो पूजा करत असताना हात जोडून या दिशाची तो पूजा करू लागला। त्याच वेळी काय झालेलं आहे, तथागत भगवान बुद्ध सकाळी भगवंतांनी आपलं चिवर परिधान केलेलं आहे। चिवर परिधान करून राजगृह नगरीमध्ये भिक्षाटनासाठी भगवंतांनी प्रवेश केला आणि त्यांना तो सियाल आता रोजच्या प्रमाणे त्याची दैनंदिन ही क्रियाच होती आणि रोजच्या या क्रियेनुसार तो सियाल आपला रोज आता तो आंघोळ करायचा आणि ओढ्या कपड्याने आणि ओढ्या केसांनी तो अशी पूजा करू लागला। पूजा करताना तथागत भगवंतांनी त्याला पाहिलं, त्याला पाहिलेलं आहे आणि भगवंत आता त्याच्यापाशी गेले, त्याच्या जवळ गेले आणि त्याला विचारलं की हे सियाल, तू अष्ट दिशाची या ठिकाणी पूजा का करत आहेस, अशा दिशेची तू पूजा का करतोस? त्यावर त्या सियालिया पुत्राने सियालिया मुलाने उत्तर दिलं की माझ्या वडिलांनी मला सांगितलं की तो आकाश पृथ्वीच्या सर्व दिशांची पूजा करत जा आणि वडिलांचा आज्ञेचा मान राखण्यासाठी मी मात्र अशा रीतीने ह्या दिशांची पूजा करीत आहे। त्यावर भगवान बुद्धाने परत प्रश्न केला की तू या दिशाची पूजा करत आहेस, परंतु या दिशाची पूजा करत असताना तू या दिशेचा पूजा करतो, परंतु त्याचा अर्थ तुला माहित आहे का? त्याचा अर्थ तू जाणतो का? त्याचा अर्थबोध तुला झालेला आहे का? आणि मग तो उत्तर देतो, नाही भगवंत, मला तर याचा अर्थ काही माहिती नाही, त्याचा अर्थबोध तुम्ही मात्र करून द्यावा, अशी मात्र तो सियाल भगवंतांना काय करतो, विनंती करतो। नंतर बुद्धाने सियालियास त्याचा अर्थ आता सांगितलेला आहे, अर्थबोध करून दिलेला आहे। अर्थबोध करून देत ते म्हणाले, हे सियाल, आपल्यामध्ये 4 प्रकारचे क्लेश आहेत। 4 प्रकारचे काय आहेत? क्लेश आहेत। ते क्लेश त्या सियाला भगवंत सांगतात की माणसाने प्राणी मात्राची हिंसा करू नये। हिंसेमुळे निरपराध प्राण्याचा काय होतो, बळी जातो। माणसाने व्याभिचार सुद्धा करू नये। व्याभिचारामुळे मानवी लज्जेचा विध्वंस होतो, त्याला लज्जा वाटते, त्याला लाज वाटते आणि हा लज्जेचा विध्वंस होतो आणि नातेसंबंध सुद्धा बिघडतात। नातेसंबंध बिघडतात आणि त्यामध्ये बिघड होत राहतो। तिसरं या ठिकाणी सांगत असताना भगवंत म्हणतात, चोरीमुळे माणसाच्या अपराधाची त्याला सवय लागते। एकदा चोरी करू लागलं की तो अपराध त्याच्यामध्ये जडला जातो आणि तो पुन्हा 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 चोरी करू लागतो आणि हा चोरीची त्याला सवय जडते आणि मग त्याच्यावर कुणीही सुद्धा विश्वास ठेवत नाही। चोरी करण्यावर कुणी विश्वास ठेवतं का? नाही ठेवणार, कारण सगळ्यांना माहित असतं की हा चोरी करतो आणि अशा व्यक्तीवर मात्र कुणीही विश्वास ठेवत नाही आणि विश्वासघातकी प्रवृत्ती त्याच्यामध्ये काय होते, मग वाढतच जाते। हा विश्वासघातकी त्याच्यामध्ये प्रवृत्ती काय होते, वाढीच लागते। खोटे बोलल्यामुळे माणसाचे स्वतःचे व इतरांचे अनेक प्रकारचे काय होतात, नुकसान होतात। कशामुळे होतात? खोटे बोलल्यामुळे इतरांचे आणि अनेक प्रकारचे नुकसान वाढीस लागते। खोट्या बोलल्यामुळे माणसाचे स्वतःचे आणि इतरांचे अनेक प्रकारचे नुकसान होते, कारण खोट्यावर कुणी सुद्धा विश्वास ठेवत नाही, त्याचा कोणीही मानपान सुद्धा करत नाही आणि म्हणून माणसाने त्या जर लाजिरवाण्यासारखा त्याला असं वाटतं की त्याचा कोणीही या ठिकाणी मानपान करत नाही आणि म्हणून त्याला लाजिरवाण्याचा सारखा या ठिकाणी वाटतं आणि 4 क्लेशांचा तो त्याग करावा। त्याच्याशिवाय माणसाने आपल्यात असलेले जे काही 4 अकुशल कर्म सुद्धा माणसामध्ये आहेत, 4 अकुशल कर्म आहेत, त्या अकुशल कर्मांपासून अलिप्त राहणं म्हटलं म्हणजे माणसाचा हट्टी स्वभाव असतो। तसा आहे माणसाचा स्वभाव, हट्टी स्वभाव आहे। दुसऱ्याचा द्वेष आणि आपल्यात असलेले जे अज्ञान आहे, आपल्या भित्रेपणा, हे सुद्धा अकुशल कर्म आहे। हट्टी स्वभावामुळे काय होतं की आपापसात भेदाभेद निर्माण होतात। हट्टी स्वभावामुळे आपापसात भेदभाव निर्माण होतो आणि विनाकारण कलह म्हणजे भांडणं सुद्धा होतात।
आणि नाना आपत्ती आपणावर काय होते, ओढते. नाना आपत्तीला सुद्धा आपल्याला सामोरे जावं लागतं. द्वेषाने द्वेष काय होतो, वाढतच जातो. वादविवादामध्ये वाढ होतो आणि आपण इतरांचे जे आहे, इतरांच्या मनामध्ये जे आहे राग उत्पन्न होत असलेल्या निर्माण होतो आणि अज्ञानाने आपल्याकडून कोणतेही या ठिकाणी अपराध घडू शकतो. आपले कोणतेही या ठिकाणी हित साध्य होतं का, आपल्याला नाही ना साध्य होत. आणि म्हणून माणसामध्ये जे काही भित्रेपणा आहे, या भित्रेपणाने सुद्धा माणूस आपले स्वतःचे संरक्षण करू शकत नाही. कुणाच्याही धाकाने आपली संपत्ती व खोटी साक्ष त्याला द्यावी लागते आणि त्यास अपराधाच्या प्रवृत्तीमुळे त्या ठिकाणी नमावं लागतं, कारण अपराध केलेला असतो त्यांनी, आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी नमावं लागतं. आणि म्हणून माणसाने या 4 अकुशल कर्मापासून सुद्धा काय राहिलं पाहिजे, अलिप्त राहिलं पाहिजे. तसेच माणसामध्ये 6 संपत्तीच्या नाशाचे मार्ग आहेत. 6 प्रकारची संपत्ती आहे माणसाकडे, परंतु ती 6 प्रकारच्या नाशाच्या मार्गाचे अवलंब सुद्धा करू नये. कोणती आहे पहिली, मादक पदार्थाचं सेवन करणं. मादक पदार्थ जे 5 शिलामधलं शेवटचं शिला आहे. मादक पदार्थाचं सेवन करू नये. त्यामुळे काय होतं, माणसाची जी बुद्धी आहे ती बुद्धी भ्रष्ट होते, बुद्धी मंदावते, क्षीण होते आणि ते स्वतःचं कुटुंबाचं सुद्धा तो नुकसान करतो. कुटुंबाचं पोषण करतो तर करतो का तो व्यवस्थित, करतच नाही ना. आणि म्हणून तो जो आहे खोटे बोलतो, अपराध करतो, घरातील सर्व वस्तू सुद्धा तो विकतो, कारण मद्यपानाच्या नादी लागलेला असतो. घरातील सर्व वस्तू विकतो आणि कर्जबाजारी होतो, कर्जबाजारी सुद्धा होतो आणि त्याला लोक मानपान अशा व्यक्तीला देत नाहीत, कारण सगळ्यांना माहित असतं की हा याने पिलेले आहे आणि त्याच्या बोलण्यावर किंवा त्याला मानपान कोणी देणार नाही. पिलेल्या माणसाला कोणी म्हणतं का, ये रे बाबा बस बरं इथे, ये बरं माझ्या घरामध्ये बस थोडा वेळ, म्हणणार आहे का, नाही म्हणणार. दूरूनच ते लगेच आपण म्हणतो नको रे बाबा, हा पिलेला आहे, याने मद्यपान केलेला आहे, आणि त्याला बोलण्याचं सुद्धा आपण त्या ठिकाणी टाळतो. कारण काय म्हणतो आपण, हा पिलेला आहे, याला कायच्या नादी लागायचंय, याला काय बोलायचंय, हो की नाही. आणि मग त्याला मानपान सुद्धा या ठिकाणी मिळत नाही, किंवा त्याला या ठिकाणी कुणी सुद्धा म्हणणार नाही ये बाबा बस, किंवा 1 ग्लासभर पाणी पी, म्हणता का, नाही ना म्हणणार. आणि म्हणून मद्यपान करणं सुद्धा काय आहे, मग एक प्रकारचा त्याच्या संपत्तीचा नाश होतो. संपत्ती त्याच्यामध्ये निर्माण होणार आहे का, नाही, कारण व्यसनाधीन जे झालेलं आहे, हा व्यसन काय होतं माणसाला, अगोदर जे आहे मनुष्य व्यसन करतं, परंतु नंतर काय होतं, त्याचं जे शरीर आहे हे शरीरच त्याचं काय होतं, व्यसनाधीन होतं, आणि मग त्याचं शरीर जे आहे ते व्यसन त्याला हवंसं असं वाटतं. आणि म्हणून मद्यपानाच्या आहारी सुद्धा या ठिकाणी जायला नको. त्याला घरामध्ये सुद्धा मानपान नसतो, त्याची पत्नी सुद्धा त्याच्या ऐकण्यामध्ये असती का, नसती ना, नसते. कारण या ठिकाणी जे आहे ते पत्नी सुद्धा त्याला मान सन्मान देत नाही, कारण तिला सुद्धा माहित आहे की ही जबाबदारीच पूर्ण करत नाही. घरामध्ये जी जबाबदारी त्याच्यावर आहे ती जबाबदारी तो नीट सांभाळत नाही, आणि म्हणून त्याला तशा पद्धतीचा घरातही मान सन्मान मिळत नाही. जो जबाबदारी पार पाडतो त्या व्यक्तीचा मात्र मान सन्मान होतो. त्या व्यक्तीचं या ठिकाणी प्रत्येक जण नावही घेतात, घरातही घेतात आणि बाहेरही घेतात. आणि म्हणून हे मद्यपान काय आहे, तर हा मद्यपान सुद्धा त्याच्या संपत्तीला विनाशाकडे ओढणारा एक ओढणारा हा मार्गाचा एक त्याच्यावर गुणधर्म आहे. अवेळी बाहेर भटकू नये, अवेळी बाहेर भटकू नये. अकुशल कर्मामधला हा एक सुद्धा कर्म आहे की अवेळी बाहेर भटकायचं नाही. आता अवेळी बाहेर भटकायचं नाही म्हटले म्हणजे काय आहे, तर 11-12 वाजता पहा तुम्ही, एखादी महिला असू द्या, एखादा पुरुष असू द्या, एखादा मुलगा असू द्या, बाहेर भटकलेला असताना लगेच आपल्या मनामध्ये वेगवेगळे विचार उत्पन्न होतात ना. ह्या वेळेला टायमाला ह्या बाईनं कशाला बाहेर निघाला, काय असेल बाबा, चुक मनामध्ये निर्माण होते की नाही. आणि माणसामध्ये संशयाला जागा निर्माण होते, संशय उत्पन्न होतात.
काय काम असेल गड्या एवढ्या उशिरा उठायचं किंवा एवढ्या उशिरा फिरायला लागली, नेमकं काय असेल? म्हणजे माणसामध्ये काय होतं मग? संशय निर्माण होतो, संशयाला कारणीभूत ठरतो. त्याला कोणाचाही प्रसंगाला या ठिकाणी सामोरे जावं लागतं. कोणत्या प्रसंगाला त्याला समोर जावं लागतं पहा. आता पोलिसांच्या गाड्या फिरतात, पोलिसांच्या गाड्या फिरतात आणि त्याला काय वाटतं, हा चोर तर नाही, अवेळी भटकत आहे. एखाद्या वेळेस जर काही अपराध घडलेला असेल तर त्या अपराधाला शोधण्यासाठी जात असताना त्यांना वाटतं निदान याने तर अपराध केला नसेल तो, असं होतं ना. आणि विशेष म्हणजे कुत्रे सुद्धा अवेळी भुकतात की नाही, आणि त्या भुकण्यामध्ये त्याला एखाद्या वेळेस नालीत पडू शकतो, एखाद्या वेळेस त्याला वेगवेगळ्या विजा सुद्धा होऊ शकतात. आणि म्हणून काय आहे तर अशा प्रसंगाला त्याला सामोरे जावं लागतं. का सामोरे जावं लागतं? काय मुद्दा सांगितला? अवेळी बाहेर भटकू नये. अवेळी बाहेर भटकल्यामुळे त्याला अशा गोष्टीला सामोरे जावं लागतं. तिसरा मुद्दा आहे नाटक तमाशा पाहण्याची सवय लावून घेऊ नये. तो रोज नवे नवे नाटक कुठं लागलं, एखाद्याला मूवी किंवा पिक्चर पाहण्याच्या सवयी असतात. आता थोडं प्रमाण कमी झालं म्हणा, परंतु पूर्वी जे आहे खूप याचं प्रमाण वाढलेलं होतं. रोज रोज नवं नवं नाटक कुठं लागलेलं आहे किंवा तमाशा कुठे आहे याच्या शोधामध्येच तो व्यक्ती काय असतो, शोधामध्येच तो व्यक्ती धावत असतो किंवा त्या शोधातच तो असतो. आणि तो शोधात भटकतो, त्याने त्याच्या घर प्रपंचाकडे सुद्धा त्याला पुरेसा वेळ देत नाही आणि त्याचा वेळ आणि पैसा या ठिकाणी भरपूर प्रमाणात काय होतो, खर्च होतो. दुसरा एक या ठिकाणी चौथा मुद्दा आहे जुगार सुद्धा खेळू नये. जुगारामध्ये हरल्यामुळे घर खर्चामध्ये काय होतं, तारांबळ उडते. जुगार कधी जिंकतो कधी हारतो है ना, दोन्हीला त्याला सामोरे जावं लागतं. आणि हरल्यानंतर त्याच्या घर खर्चाची तारांबळ उडते आणि तो सुद्धा व्यक्ती कर्जबाजारी होतो. पैशा अभावी माणसामध्ये वैरभाव सुद्धा निर्माण होतो, कारण एखाद्या वेळेस त्याला पैसे घ्यावे लागतात किंवा त्याच्यामध्येच त्या खेळण्यामध्येच त्याला काय होतो, वैरभाव सुद्धा निर्माण होतो. आणि मग जुगारावर कोणी सुद्धा विश्वास ठेवतो का? कोणी विश्वास जुगार खेळण्यावाल्यावर? जुगार खेळण्यावाल्यावर सुद्धा विश्वास ठेवत नाही. नातेवाईक त्याचा तिरस्कार करतात. तो स्वतःला व आपल्या कुटुंबियांना दारिद्र्याच्या खाईमध्ये लोटत असतो किंवा ओढत असतो. पाचवा मुद्दा आहे दृष्ट मित्राची संगत करू नये. हा स्पेशल मुद्दा आपण घेतला होता. संगती करावी सदा सज्जनाशी, घेतला होता ना. एक गीत सुद्धा आपण या ठिकाणी ऐकलेलं आहे. दुष्ट मित्राची सुद्धा संगत करू नये, कारण माणूस हळूहळू दुष्ट विचार आणि अकुशल जे कृत्य आहेत त्या अकुशल कृत्याकडे तो ओढला जातो. आणि त्याच्यातच असलेले जे काही अकुशल म्हणजे त्याच्यामध्ये जर काही चांगले गुण असतील तर ते गुण सुद्धा त्याचे लुप्त पावतात, कारण त्याला संगती मिळालेली असती ना, त्याला सोबत तशा पद्धतीची मिळाली असती. आणि त्याची सर्वच या ठिकाणी काय करतात, मग निंदा करतात. जर आता एखादी महिला जर चांगल्या महिलेशी जर सोबत नसेल, ती जरी चांगली असेल परंतु सोबत जर चांगली नसेल तर तिला सुद्धा तशाच पद्धतीची नावं ठेवतात. आणि म्हणून संगती किंवा सोबत कशी असायला पाहिजे, सद्गुणाने भरलेली पाहिजे, चांगली पाहिजे. आणि म्हणून भगवंतांनी या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की दुष्ट मित्राची सुद्धा संगत करू नये, आळशी राहू नये. तो कोणत्या ना कोणता बहाणा या ठिकाणी दाखवून कधीच काम करत नाही, कारण आळस भरलेला असते. आज नाही उद्या करता येईल, उद्या नाही परवा करता येईल, परवा नाही तेरवा करता येईल. आज काय आहे तर थंडीच वाजत आहे, आज काय आहे तर ऊनच जास्त पडलेलं आहे, आज काय आहे तर पाऊसच खूप येत आहे. आणि अशा मग त्याच्यामध्ये काय होतात, बहाणेबाजी निर्माण होते. आणि म्हणून त्याच्यामध्ये काय होतं, मग आळस भरला जातो. आणि एकदा आळस भरला की माणसामध्ये काही नवीन करण्याची चेतना त्याच्यामध्ये निर्माण होत नाही. आणि म्हणून अशा पद्धतीच्या या 6 संपत्तीच्या नाशाच्या मार्गाचे माणसावर काय होतं, अवलंबन करू नये. या सोबतच आपले 4
चार जे आहेत मित्र सुद्धा आहेत, चार प्रकारचे काय आहेत, मित्र सुद्धा आहेत. एखाद्याच्या घरी गेल्यावर काही ना काही आपल्या सोबत घेऊन जाणारा असा एखादा मित्र असतो. शब्दानेच उपकार करू पाहणारा सुद्धा मित्र असतो. जसं आपण म्हणतो शब्दानेच बोलतो, शब्दाचीच कडी आणि शब्दाचाच भात असतो. केवळ बोलण्यामध्येच काय असतो, तरबेज असतो, है ना. एखादा असाही असतो केवळ हाजी हाजी करणारा. अकुशल कर्मात सहकार्य करणारे सुद्धा चार मित्र असतात. मित्राची व शत्रूची आपण जाणीव ठेवायला हवी. आणि ही 6 दिशांची या ठिकाणी पूजेचा अर्थ आता भगवान बुद्ध त्याला सांगतात. पहिली दिशा जी आहे पूर्व दिशा, आपल्या माता पित्याची योग्य सेवा करणं. आपले माता पिता जे आहेत, आपल्या माता पित्याची काय करायची आहे, तर योग्य पद्धतीने सेवा करायची आहे. आता माता पित्याची सेवा करायची आहे, या ठिकाणी सांगितलेलं आहे की माता पित्याची कशी सेवा करायची. ज्या वेळेस मुलाला जी माता आहे आपल्या उदरामध्ये 9 महिने 9 दिवस ठेवते, अनंत यातना सहन करून आपल्या पुत्राला ती जन्म देते. जन्म दिल्यानंतर तिचं कर्तव्य संपतं का, नाही संपत ना. उलट आणखीनच ते कर्तव्य तिचं वाढतं. मांडीचा पाळणा करते, ती मांडीचा पाळणा करते. तब्येत ठीक नसेल तर रात्रंदिवस तिच्या डोळ्याला झोपही नसते. लहानाचं मोठं केल्यानंतर सदोदित ती आपल्या बालकाचं सुखच चित्तत असते. तिचा सांभाळ करो अगर न करो, परंतु माता आणि पिता आपल्या पुत्राला काय करतात, सदोदित त्याचं चिंतित असतात. चांगल्याच पद्धतीचं माझ्या मुलाचं जे आहे संगोपन व्हावं किंवा त्याच्यामध्ये वाढ व्हावी आणि चांगल्या दिशेचंच त्याला चांगल्या दिशेने जावं. कोणतं माता पिता म्हणेल का माझा मुलगा खड्ड्यात जावं किंवा त्याचं जे काय व्हायचं ते हो जा, असं म्हणेल का, नाही ना म्हणणार. सदोदित माता पिता आपल्या पुत्रासाठी चांगल्याच पद्धतीचे विचार या ठिकाणी काय करतात, निर्माण करतात. मुलगा असो किंवा मुलगी असो, हे विचार जे आहेत आपल्या माता पित्याच्या या मनामध्ये चांगल्याच पद्धतीचे काय असतात, विचार असतात. आणि म्हणून लहानाचं मोठं करेपर्यंत मग त्याची सुसेवा जी आहे, लहानपणी ज्या लेकराची सुसेवा कशा पद्धतीने करते माता, ह्या आपण सगळ्या माता आहात. आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी माहीत आहे की आपल्या बालकाला आपण कशा पद्धतीनं घडवलेलं आहे, कशा पद्धतीनं आपण मोठं केलेलं आहे. ती कोणत्या पद्धतीची या ठिकाणी किंवा कोणत्या तरी भावनेने ती या ठिकाणी त्या मुलाचं संगोपन करते का, नाही. उदार असे भाव त्या माता पित्यामध्ये असतात. पिता सुद्धा काही जर अडचणी असतील तर लागलीच तो पिता म्हणतो की मी तुझ्या पाठीशी आहे, तू काही घाबरू नको. सदोदित त्याला आश्वासन देतो, सदोदित त्याला त्याची पाठीवर थाप देतो. बेटा तू काही काळजी करू नको, तू केवळ पुढे जायचं पाहाय, तू केवळ पुढे जाण्यासाठी पाहाय किंवा पुढे सरसव. अशा पद्धतीचा एक पिता सुद्धा सदोदित त्या पुत्राच्या कसं असतो, पाठीशी असतो. आणि म्हणून छोट्या छोट्या गोष्टीला आपण आईचं नाव घेतो. जराशी गोष्ट घडली की लगेच आई ग म्हणून आपण उच्चारणा करतो. आणि भला मोठा एखाद्या वेळेस आपल्या समोरून जर साप गेला किंवा एखादी गोष्ट खूप मोठी घडली तर आपल्याला त्या ठिकाणी काय आठवतं, मग बाप आठवतो. त्या ठिकाणी अरे बाप रे, लगेच आपण काय म्हणतो, अरे बाप रे, लगेच शब्द उच्चारतो. म्हणजे मोठे मोठे ज्यावेळेस संकट आपल्यावर येतात किंवा एखाद्या वेळेस काही संकट आलं तर आपल्याला त्या ठिकाणी मात्र बाप आठवतो. आणि म्हणून छोट्या छोट्या गोष्टीचं आपल्यामध्ये निर्माण करणारी एक माता असते. आणि म्हणून आपल्याला वेळोवेळी आपण काही काही गोष्टीला लगेच आईचं स्मरण करतो किंवा आईचं त्या ठिकाणी नाव घेतो. आणि मोठा एखाद्या वेळेस जर आपल्यावर संकट आलं किंवा काही गोष्टी जर आपल्या पुढे घडल्या तर त्या ठिकाणी मात्र आपल्याला बाप आठवतो. बरोबर आहे ना. माता पिता जोपर्यंत असतात तोपर्यंत एका मुलीला सुद्धा आपलं माहेर जे आहे हवं हवंसं वाटतं. म्हणजे माता पिता आपल्या मुलाबाळासाठी सर्व आयुष्यच पणाला लावतात. ज्यावेळेस मुलगी माहेराला येते त्यावेळेस तिची पिशवी कधीही खाली येणार
येते का कधी खाली? नाही नाही येत. खाली कधीच पिशवी येणार नाही त्या मुलीची. त्या मुलीला मी काय काय देऊ आणि काय काय नाही, है ना. मसाल्यापासून, मिरची पावडर पासून, हळदी पासून. जर शेतकरी जर महिला असेल तर सकाळी भल्या पहाटे उठून आज माझी बाई जाणार आहे, माझी आज बाई जाणार आहे म्हणून ती जर शेंगा आणेल किंवा दुसरं काही आणेल, थोडं थोडं गाठोडं ती आपल्या मुलीला काय करेल, ती बांधून देईल आणि तिची पिशवी मग कशी दिसेल? भरगच्च दिसेल, है ना. तिची पिशवी कधीही खाली जाणार नाही. परंतु ज्यावेळेस माता पिता नसणार त्यावेळेस मात्र तिची पिशवी तशी भरलेली दिसणार. दिसणार आहे का? नाही दिसणार. त्यावेळेस तिची पिशवी आपल्याला भरलेली दिसणार नाही. आणि म्हणून माता पिता आपल्या जीवनामध्ये कितीतरी महत्त्वाचे आहेत, परंतु असताना मात्र त्याचं मोल आणि त्याचं महत्त्व आपल्याला वाटतं का? नाही ना वाटत. परंतु गेल्यानंतर त्या मुलीला विचारा किंवा त्या मुलाला विचारा की तुझ्या जीवनामध्ये आईचं महत्त्व काय होतं. त्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे ज्यावेळेस आपली माता असते किंवा आई असते तर आईचं प्रेम काय असतं तर वेगळंच असतं. एखाद्या वेळेस एखाद्या वेळेस समजा जर मुलगी जर बोलली नाही तर लगेच आईला चुकचुक वाटते की मला माझी कन्या का बोलली नाही, किंवा 2-4 वेळेस जर ती घरी जर गेली नाही तर लगेच तिच्या मनामध्ये एक भाव निर्माण होतो, प्रेमभाव. म्हणूनच काय म्हणतो आपण, आईचं जे उदर असतं ते काय असतं, प्रेमानं अतोनात असं भरलेलं असतं. आणि म्हणून 2-4 दिवस जर ती घरी नाही आली, आता माहेर आणि सासर जे आहेत जवळजवळ असतात कुणाची, है ना. माहेर आणि सासर काय असतात, जवळजवळ असतात. एखाद्या वेळेस जर 2-4 दिवस आपण घरी नाही गेलं तर साहजिकच काय वाटतं, त्या मातेला वाटतं की माझी मुलगी का बरं आली नाही. आणि मग ती लगेच काय होईल, घरी बघायला जाईल की का ग बाई तू का नाही आली, का ग बाई तू का नाही आली, हे विचारणारी एक मायच असणार. दुसरं तुम्हाला कुणी विचारायला येणार नाही, दुसरं कुणी सुद्धा विचारायला येणार नाही. 2-4 दिवस जर मुलगी घरी नाही आली किंवा बोलली नाही तर ती विचारणारी एक काय असणार आहे, आईच असणार आहे. ती विचारणारी एक माताच असणार आहे. तो विचारणारा एक बापच असणार आहे. बघा, दारामध्ये जर त्या मुलीला आपल्या आईची आणि बापाची चप्पल जरी दिसली तरी तिचं हृदय हे प्रेमानं अतोनात भरलेलं दिसतं. कारण तिच्या माहेरामध्ये तिचे माता पिता या ठिकाणी असतात. परंतु जर माता पिता नसतील तर तिला मात्र माहेर हे माहेरच नसतं तिला. कारण जोपर्यंत आई वडील असतात तोपर्यंत प्रत्येकाला माहेर असतं. आणि म्हणून आई वडील आहेत तोपर्यंतच माता पिताची किंवा आई वडिलांची जाण आपल्याला असू द्यायला हवी. नंतर आपण किती पक्वान कुणाला खाऊ घातले याचं काही महत्व राहणार नाही. आज आपले आई वडील आहेत, त्यांना काय हवं काय नको. माझी आई जर जेवत नसेल, माझे वडील जर जेवत नसेल तर कोणता घास मी त्यांना करून खाऊ घालू, हे जोपर्यंत आहेत तोपर्यंत मात्र त्याची जाणीव असली पाहिजे. कारण लहानपणी ती मुलाला किंवा ती मुलीला कधी म्हणणार नाही की बाळा तू हे खाल्लं नाहीस, थांब तुला दुसरं काही बनवून देऊ का बेटा, दुसरं काहीतरी पटकन करून देईल. ती म्हणणार नाही की मी नाही करणार किंवा असं नाही करणार. ती 2-4 वेळेस तरी विचार, बाळा अरे तू जेवलास का बेटा, दिदे तू जेवण केलंस का. मग 4-4 वेळेस ती विचारत असेल, 4-4 ती आपल्या मुलांना म्हणत असेल, नाही जेवला तर माझं बाळा जेवलंच नाही, माझा मुलगा जेवलाच नाही. असे तिच्या तोंडातून काय होतील, शब्द उच्चारल्या जातील. असे त्या वडिलांच्या सुद्धा मनातून शब्द उच्चारला जातील. एक म्हणजे माता पित्याची बरोबरी या ठिकाणी कुणीही करू शकणार नाही. आणि म्हणूनच या ठिकाणी म्हटलेलं आहे की स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. अहो किती धन दौलत असू द्या तुमच्याकडे, जर आई वडीलच नसतील तर तुम्ही मात्र या ठिकाणी काय आहेत, भिकारीच आहेत. एखादा मोठा बंगला असू द्या, त्या बंगल्यामध्ये जर आई नसेल किंवा आईचं सुख नसेल किंवा आईचा सन्मान नसेल तर त्या बंगल्याला जाळायचे का, काय करायचं, काय किंमत नाही त्या बंगल्याला. परंतु खूप मोठा बंगला असेल
तिथे नौकर चावकर असेल, खूप मोठा अधिकारी त्या मातेने बनवलेला असेल आणि त्याची आई मात्र त्या खुर्चीवर त्या वाड्यामध्ये बसून राहू द्या, एक बंगल्याला एक वेगळी शान येईल, बंगल्याला त्या एक वेगळी शोभा येईल. आणि म्हणून आई वडिलांचे उपकार, त्या उपकाराची जाण आपल्या शरीराच्या या चमडीचे जोडे करून जरी घातले तरी त्यांची आपण परतफेड करू शकणार नाहीत. आणि म्हणून हाच जो जन्म आहे की आपल्या माता पित्यांना त्यांचे मोल जेवढं आपल्या या ठिकाणी करता येईल तेवढं मात्र या ठिकाणी करायचं आहे. दुसरी पूजा अर्चा, दुसरे देवधर्म करून काहीच उपयोग नाही. ज्यांनी आपल्याला हे जीवन दिलेलं आहे, ज्यांनी आपल्याला ही दुनिया दाखवलेली आहे, त्यांचं मोल मात्र या ठिकाणी जाणणं आवश्यक आहे. आणि तेच काय आहेत? तेच आपल्या या जीवनातले भगवान आहेत, तेच आपल्या जीवनातले हे देव आहेत. रोज त्यांची पूजा करा, रोज त्यांचे चरण स्पर्श करा. या ठिकाणी मी माझा मोठेपणा सांगत नाही, परंतु आमचे साहेब ज्यावेळेस आई होत्या त्यावेळेस चरण स्पर्श केल्याशिवाय कधीही बाहेर पडलेले नाहीत. प्रत्येक वेळेस कुठेही जाऊ द्या, कुठे कामाला जाऊ द्या किंवा कुठे गावाला जाऊ द्या, चरण स्पर्श केल्याशिवाय कधीही ते आत्तापर्यंत गेलेले नाहीत. आणि त्यांचाच पुण्य आहे किंवा त्यांचाच आशीर्वाद आहे की सर्व सुख सुविधा किंवा आमचं कुटुंब या ठिकाणी आनंदी आहे. आणि म्हणून माता पित्याची सेवा जेवढी आपल्याला घडली तेवढी आपल्याच्यानी केली पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी एखाद्या देवाला पूजा करणं किंवा एका देवाला भोग दाखवणं किंवा एका देवाला पुष्प चढवणं, हार घालवणं हे महत्वाचं नाही, तर तुम्ही खऱ्या देवाची, खऱ्या देवीची आणि खऱ्या देवाची पूजा ही आपल्या घरातच आहे. तुम्हाला जर तुम्ही त्या मातेचे स्पर्श करा, अहो असाच हात करेल ती, असाच पाठीवर आणि प्रेमाने ती हात फिरवल. प्रेम तिचं असेल, वात्सल्य तिचे असेल, असा भरभरून अंतःकरणातून ती आशीर्वाद देईल. म्हातारी आई वडील झालेली आहे, म्हातारपण आणि कुत्तरपण म्हणतात ना, तशा पद्धतीची ती अवस्था म्हातारपणी होते. म्हातारपणी कुणालाही भान राहणार नाही, त्या अवस्थेतून तुम्हा आम्हाला सुद्धा जायचंच आहे. आणि म्हातारपण आई वडील झाल्यानंतर खूप मोठा अधिकारी आहे, परंतु माता पित्याला मात्र ओळखत नाही. आईला असं वाटतं की माझ्या मुलाने मला 2 शब्द बोलावी, माझ्या मुलाने मला या ठिकाणी, माझ्या मुलाला मी डोळे भरून पाहावं. 2 शब्दाची ती भुकेली असती, 2 शब्दाची ती भुकेली असती. अहो एखाद्या वेळेस तिला विचारू द्या, आई अगं तू जेवण केलंस का? जेवलेली माय नसू द्या, कधी लेकराला म्हणणार नाही बापा मी जेवले नाही रे, आणि त्या बायकोने मला दिलंच नाही, कधीच म्हणणार नाही बिचारी, बाळा मी जेवले ना माय. तिथे जेवण करो अगर न करो 2 शब्दाची भुकेली आहे ती. आई तू जेवलीस का ग? माय तू जेवण केलंस का? हे 2 शब्द जरी तिच्या कानावर पडले तर भरभरून आनंदून जाईल ती आणि पोट भरल्यासारखं तिला वाटेल. 17 खेप आपल्याला म्हणाल, बाई माझ्या लेकानं मला विचारते हो जेवण केलं का? माय मुआ लेक मला लय विचारते हो जेवण केलं का? दुखलेला जर असेल, सुकलेला असेल तर 3दा मुआ लेक माझ्याजवळ येते, माय तू जेवण केलं का? औषध घेतलं का? गोळी घेतली का? 4 वेळेस ती माऊली सगळ्यांना सांगत सुटेल की माझा लेक खूप गुणी आहे बाई, लय चांगला आहे आणि सगळ्यांच्या पोटाला असाच लेक जन्माला यावा. ती आपल्या लेकासोबत काही अनुचित शब्द बोलते का? नाही, उलट त्याच्या कृतीची ती वाहवाच करत राहते. आणि म्हणून गेल्यानंतर तुम्हाला पंगत उठवायची काहीच आवश्यकता नाही आहे. तोपर्यंत तिला या ठिकाणी काय करा, जे पाहिजे ते तिला या ठिकाणी खाऊ घाला. नंतर आपण म्हणतो मृत्यू पावल्यानंतर पुढे ताटं ठेवतात वेगवेगळ्या प्रकारची, है ना. कुणाला तळीव का काढून त्या ठिकाणी पात्रात ठेवतात, कारण ती खात होते, तिला खूपच आवडत होतं. तिला पापड ठेवणं, तिला भजे ठेवणं, तिला आणखीन तिला काय काय आवडतं ते सगळं त्या ताटाच्या त्या पूजेमध्ये ठेवलेलं असतं. परंतु आहे तोपर्यंत एखादा निवाला तिच्या तोंडात घातलेला आहे का? नाही. चहा आवडतो, दूध आवडतं, हे आवडतं, ते आवडतं. एवढंच नाही तर बापाला माझ्या बिड्या आवडतात, बिड्या सुद्धा त्या पूजेला असतात त्या ताटात ठेवलेल्या. आहे तोपर्यंत एखादा कट्टा घेऊन दिलेला नसेल बापाला, कट्टा बिड्याचा घेऊन दिला नसेल किंवा तंबाखू खात असेल तर तंबाखूचा एखादा, कारण सवय असते ना कुणाला,
एखाद्याला आता ते पोटाचं हे असतं त्रास तर एखाद्याला सवय पण असते. आणि मग तंबाखू आवडतो म्हणून तंबाखू ठेवणं, सिगारेट ठेवणं, बिडी काडी ठेवणं, कुणाला याची सवय असते तर हे सुद्धा ठेवायला लागलेत. म्हणजे किती विचित्र या ठिकाणी आपण वर्तन करतो. आणि भगवंतानी पूजा सांगितलेली आहे. पूजा कुणाची करायची आहे तर माता पित्याची पूजा करायला सांगितलेली आहे. कुणाची पूजा करायची सांगितलेली आहे? माता पित्याची. माता जी आहे, माता ही मुलगी असो अथवा मुलगा असो, तिला ही अपार अशी प्रेम करणारी माऊली या जगामध्ये कधीही आपल्याला कुठेही सापडणार नाही. तुम्हाला पत्नी भेटेल, तुम्हाला बहिणी नसतील तर बहिणी तुम्ही जोडू शकाल, भाऊ नसेल तर मानलेला भाऊ तुम्ही या ठिकाणी मानसाल. सगळे काही तुम्हाला नाते गोते भेटू शकेल. एखाद्याची पत्नी वारली तर दुसरी पत्नी त्याला भेटू शकेल. एखादीचा नवरा वारला तर आजकाल नवरे सुद्धा दुसरे करतायत, तिला नवरा सुद्धा दुसरा भेटू शकेल. परंतु जन्म देणारे माता आणि पिता या विश्वामध्ये मात्र तुम्हाला कधी शोधून सुद्धा भेटणार नाहीत. अरे दोन वेळेस आपल्याला आठवण झाली आणि मला या ठिकाणी माझी आई दिसावी किंवा माझे पिता दिसावे असं जर म्हटलं तर तुम्हाला कधी ती भेटीला येणार नाही किंवा कधी ती येणार नाही. आणि म्हणून हा जो जन्म आहे दिलेला, हाच जन्म जो आहे आपल्याला कशा पद्धतीनं कृतीत आणायचा हे या ठिकाणी भगवंत त्या सियालला सांगत आहेत की सियाल, तू ही पूजा जी करत आहेस ती पूजा करत असताना तू मात्र तुझ्या मातेचा, तुझ्या पित्याचा काय कर? पूजा कर. तुझ्या पित्याला काय हवं, तुझ्या मातेला काय हवं हे सदोदित काय कर? त्याचा सन्मान कर. त्यांना काय हवं काय नको हे पहा. या सियाला सांगत असताना जे भगवंत या ठिकाणी सांगत आहेत की सियाल, तू अशा पद्धतीचे या ठिकाणी काय करायचे आहे? पूजा करायची आहे. दुसरा मुद्दा या ठिकाणी सांगितलेला आहे बरोबर आहे. आणि म्हणूनच मी आताच म्हटलेलं आहे की आई आहे तोपर्यंत आपली पिशवी मात्र भरलेली असणार आहे. ज्यावेळेस आपले आई आणि वडील नसणार त्यावेळेस मात्र आपली पिशवी समजायचा. भाऊ आणि कुणाची भाऊजही म्हणणार नाही बाई तुला एवढंसं काहीतरी मी बांधून देते, कधीच म्हणणार नाही. परंतु एक मात्र अशी म्हणेल की माझ्या मुलीला हे आवडतं, ते आवडतं, ते आवडतं, घाल 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 करेल. अहो 80-90 वर्षाची म्हातारी आपली लेक यायची म्हणून ती बसते आता तीनदा चक्कर मारते, माझी लेक येणार आहे, माझी लेक येणार आहे. सगळ्या गावाला सांगते माझी लेक येणार आहे, माझी लेक येणार आहे म्हणून ती 17 चक्रा घालते. त्या ठिकाणी आतुरतेने वाटते. एक बस जाती मग अजून खाली नाही, दुसरी बस जाती अजून खाली नाही. लेकराच्या खटा लेकराला लवकर आहे ना एवढ्याचं सगळं आवरून, कारण निरोप आलेला असता माय भल्या पहाट उठून ती माय मात्र त्या लेकराची वाट पाहत बसते की माझी बायडी आज येणार आहे बरं. माझी बाई येणार आहे. सगळ्या गावाला ती सांगत सुटते आणि जे तिला आवडतं त्या ठिकाणी ती मात्र ती 4 घरी जाऊन आणते. माझ्या लेकराला मला ताकले आवडते, कडीले आवडते. छोट्या छोट्या गोष्टी किती लक्ष ठेवती लेकराकडे. आणि म्हणून हे माता पिता ज्या वेळेस जन्मापासून तर त्यांच्या लेकराचं सुख काय करतात ते चिंतित असतात. म्हणून आपल्याच्याने जेवढी सेवा घडेल तेवढी सेवा सुद्धा आपण या ठिकाणी करायला हवी. पुढे या ठिकाणी सियाला सांगितलेले आहे. परंतु पुढे न जाता एका गीताच्या माध्यमातून एका माता पित्याचं या ठिकाणी सांगते की कशा पद्धतीने माता आणि पित्याची आपल्याला या ठिकाणी सेवा करायची आहे. एका गीताच्या माध्यमातून या ठिकाणी व्यतीत करते आणि इथे थांबते. भाग आपण उद्या पाहूया. कर्माय पित्याची सेवा आठवून त्या भगवंताला सेवा
कर माय पित्याची सेवा, कर माय पित्याची सेवा, आठवून त्या भगवंताला. दुखवू नको रे कधी माणसा तुझ्या त्या आई बापाला. दुखवू नको रे कधी माणसा तुझ्या त्या आई बापाला. कर माय पित्याची सेवा, आठवून त्या भगवंताला. दुखवू नको रे कधी माणसा तुझ्या त्या आई बापाला. दुखवू नको रे कधी माणसा तुझ्या त्या आई बापाला. तुझ्यासाठीच आईने मांडीचा पाळणा केला. तुझ्यासाठीच आईने मांडीचा पाळणा केला. तुला रडताना पाहुनी बाप तो धावूनी आला. तुला रडताना पाहुनी बाप तो धावूनी आला. तुला उदरात 9 महिने आईने ठेविले वेड्या. तुझ्यासाठीच मातेने दुःख ते साहिले वेड्या. छातीशी बग धरले, छातीशी तुला बग धरले प्याला. छातीशी तुला बग धरले अमृत रूपी दूध प्याला. दुखवू नको रे कधी माणसा तुझ्या त्या आई बापाला. दुखवू नको रे कधी माणसा तुझ्या त्या आई बापाला. तुला बसून पाटावर आईने घास भरविला. तुला बसून पाटावर आईने घास भरविला. धरूनी बोट बापाने सोडले रे शाळेला. शिकोनी साहेब मोठा, शिकोनी साहेब मोठा, धनी धनवान झाला. आणि विसरू नको रे आई बापाला. आणि विसरू नको रे आई बापाला. मायेच्या अंकुरातून बघ जन्म तुझा रे झाला. दुखवू नको रे कधी माणसा तुझ्या त्या आई बापाला. दुखवू नको रे कधी माणसा तुझ्या त्या आई बापाला. मुलगा आता मोठा झाल्यानंतर माता पिता त्याचं लग्न करून देतात. लगीन केले ते थाटाने घरी लाडा किसून आली. लगीन केले ते थाटाने घरी सून लाडकी आली. आई बसली ती दाराशी सून ती मालकीन झाली. आई बसली ती दाराशी सून ती मालकीन झाली. नको अपशब्द बोलू रे आहे आई बाप मोलाचे. घावर हृदयावरती पडती तुझ्या त्या व्यर्थ बोलाचे. जवानीत धुंदका झाला, जवानीत त्या धुंदका झाला. विसरून त्या उपकाराला. दुखवू नको रे कधी माणसा तुझ्या त्या आई बापाला. दुखवू नको रे कधी माणसा तुझ्या त्या आई बापाला. ऊन येता
तुझ्या डोई, ऊन येता तुझ्या डोई, पदर आईने ठेविला. ऊन येता तुझ्या डोई, पदर आईने ठेविला. तुला कुरवाळुनी वेड्या, पित्याने जीभ लाविला. तुला कुरवाळुनी वेड्या, पित्याने जीभ लाविला. कर्तव्य विसरला, आता मात्र कर्तव्य विसरला. जर तू काय अर्थ तुझ्या जीवनाला, आता मात्र तू कर्तव्य विसरला. जर तू काय अर्थ तुझ्या जीवनाला. अन दुखवू नको रे कधी माणसा तुझ्या त्या आई बापाला. दुखवू नको रे कधी माणसा तुझ्या त्या आई बापाला. कर माय पित्याची सेवा, कर माय पित्याची सेवा, आठवून त्या भगवंताला. दुखू नको रे कधी माणसा तुझ्या त्या आई बापाला. दुखू नको रे कधी माणसा तुझ्या त्या आई बापाला. दुखू नको रे कधी माणसा तुझ्या त्या आई बापाला. या ठिकाणी कर माता पित्याची सेवा या वर्षावास पर्वामध्ये आमच्या निर्मलाताईंकडनं या ठिकाणी द्रव्यदान आलेलं आहे. अशा या निर्मले परिवाराला बुद्ध धम्म संघ या तिन्ही रत्नाच्या साह्याने त्यांचं आणि त्यांच्या परिवाराचं जयमंगल हो अशी सर्वानुमते या ठिकाणी तथागत चरणी प्रार्थना करते. त्यांच्या या दानाला आणि त्यांच्या या परिवाराला सुद्धा आपल्याला या ठिकाणी त्रिवार साधुवार द्यायचा आहे. साधू साधू. या ठिकाणी आमच्या उबाळे आईंचं सुद्धा आजच्या या वर्षावास पर्वामध्ये कर माय पित्याची सेवा, दुखवू नको रे कधी माणसा तुझ्या त्या आई बापाला या वर्षावास पर्वामधल्या या ठिकाणी उबाळे ताईंचं द्रव्यदान आलेलं आहे. अशा ताईंना आणि उबाळे परिवाराला बुद्ध धम्म संघ या तिन्ही रत्नाच्या साह्याने त्यांचं आणि त्यांच्या परिवाराचं जयमंगल हो अशी सर्वानुमते तथागत चरणी प्रार्थना करते. त्यांच्यासुद्धा या ठिकाणी दानाला त्रिवार साधुवार द्यायचा आहे. साधू साधू साधू. फळ कोण येईल? या ठिकाणी या वर्षावास पर्वामध्ये विलास निकाळजे या परिवाराकडनं या ठिकाणी फळरूपी प्रसाद आलेला आहे. असा हा प्रसाद ग्रहण करून आपल्यामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण होणार आहे. अशा या परिवाराला सुद्धा त्यांच्या या दानाला निकाळजे परिवाराला सुद्धा या ठिकाणी बुद्ध धम्म संघ या तिन्ही रत्नाच्या साह्याने त्यांचं आणि त्यांच्या परिवाराचं जयमंगल हो अशी सर्वानुमते तथागत चरणी प्रार्थना करते. यासाठी त्रिवार साधुवार द्यायचा आहे. साधू साधू. भाऊजाई राहायला होते तेव्हा डब्यात भाजी येत नव्हती. राहायला आली तसं